आता आपण हे डावीकडनं उजवीकडे असं वळवलंय अशा प्रकारे. आता आपल्याला ह्याला वळण द्यायचंय. प्रेस चिन्हत आहे, या टिपला आपण पकडलंय. हळू 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 वरपर्यंत ह्याला घेऊन जायचं. इकडे अगदी नथीच्या त्या टोकापर्यंत घेऊन जायचं. ठीक आहे. आता ह्या कधी कधी खूप असा लांब पण जातो, खूप जवळ पण येतो. तर किती जवळ घ्यायचा? आपली एक करंगळी यातून पास झाली पाहिजे एवढा इथं होल हवा. कटिंग कुठे करायची आहे? जिथं एक आकडा आहे त्याच्या थोडस पुढे आपल्याला इथे कट मारायचा. तार जास्त घ्या सुरुवातीला करत असताना. तार कमी पडली तर नथ वाया जाते. ही तार आपण वाढवू शकत नाही कुठल्याच ग्लूने. इथपर्यंत आपण हे इथपर्यंत असं आलो. आता ही टर्न करा. टर्न केल्यावर आपल्याला या बाजूला एक लूप करून घ्यायचं आहे. मी इकडचं टोक पकडलंय. इथं तुम्ही राऊंड नोज पकड पण वापरू शकता आणि माझ्या बाजूने त्याचा लूप करून घेतो असा. लूप पूर्ण बंद करायचा, नाहीतर जर टोक असेल तर ते नाकात गेल्यावर टोचणार आपल्याला. आणि आता हे एकमेकाच्या समोर आणायचं. हा लूप कसा वळवते बघा. जो आपण पहिल्यांदा केला होता तो बॅक प्रेस करायचा, म्हणजे थोडासा मागे वळवायचा आणि हा ह्याला जॉईन करायचा. दोन्ही लूप एकमेकाला जॉईंट असे झाले पाहिजेत. आपण त्यातनं एखादी जर तार पास केली तर ही नथ त्याला पार गेली पाहिजे, सरळच्या सरळ अशा प्रकारे. ही नथ प्रेसची आहे त्याच्यामुळे हा जर लूप व्यवस्थित आला तरच ती घट्ट बसते. जर लूप वाकडे तिकडे आले तर ती घट्ट बसत नाही. ठीक आहे. खाली ठेवली तर एका समांतर ह्याच्यात तो आला पाहिजे, वाकडं तिकडं असं नाही झालं पाहिजे. टेकली पाहिजे पूर्ण जमिनीला. एवढं करून बघा.